चला नमस्कार मंडळी. आपण पाहत आहे ओम साई क्रिकेट असोसिएशन यांच्या स्वप्नातनं पार पडत असलेली एक नामवंत स्पर्धा अर्थात ओम साई क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरं. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये आपण येऊन ठेवलोय. या शेवटच्या दिवसामध्ये जर विचार केला आपण तर एक मॅच महत्त्वपूर्ण लढत असेल. संपूर्ण स्पर्धा लीग फॉर्मॅट मध्ये खेळवली जाते. बाबा टायगर्स केल्ले अर्थात व्हाईस ऑफ केल्ले संदीप सरांचा हा संघ. कर्णधार देखील आपण पाहतोय संदीप सरांना आणि एका बाजूला आपण पाहतोय रोहित स्पोर्ट रौंदी संघ. फटका सुंदर सुरेख सुरेख लाजवाब क्लासिक सो ब्युटिफुल सो एलिकेट जस्ट लुकिंग लाईक वाव एव्हरी गुड. शपथ खतरनाक खतरनाक. चला मॅचला झाली आहे सुरुवात. कशा प्रकारे फटका सजवला गेला आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये देखील. चला बॉल दाखल करायचंय मैदानात. विनंती असेल ऍक्शन रिप्ले मध्ये पहा कशा प्रकारे ऑफ साइडला चेंडू खेळून काढलाय. कव्हरच्या डोक्यावरनं क्लासिकल फटका लाजवाब फटका. शेवटपर्यंत नजर ठेवली आणि 6 धावांसाठी पहिल्याच बॉल वरती करारा प्रहार. धावफलक धावून पोहोचलं 6 या आकड्यावरती. पहिला श्री गणेशा बाबा टायगर स्पोर्ट जो केल्ले संघाचा षटकाराच्या मदतीने नक्कीच झालाय. कडक शॉट आपण पाहिला लाजवाब. अशा प्रकारे फटके खेळण्यासाठी खूप नजर लागते, खूप मेहनत लागते, खूप सराव करावा लागतो आणि आजवर केलेला सराव असलेलं टॅलेंट जिद्द सातत्य मेहनत या सर्व गोष्टी या फटक्यामध्ये आपण पाहिल्या. कशा प्रकारे घडवला देखील आपण शॉट पाहू शकता. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सागरला. सागर पाटील आलेत. यावेळी पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्सचा असर काढण्याचा प्रयत्न नक्कीच केलाय, परंतु स्विंग अँड मिस. बॉल आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय तर पुन्हा एकदा यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये चेंडूला घेतलंय आणि पाठ पण दिलाय. मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू जातोय. 6-6 षटकार. मैदानाच्या आतमध्ये यावेळी पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क. चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी येतोय का? यस डेफिनेटली येतोय. 4-4 चौकार.
नक्कीच दुष्यंत एक मोठा वाघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ज्या ज्या वेळी आम्ही कर्णधारांना प्रश्न करतो ना, कोणत्या अशा फलंदाजावरती, कोणत्या अशा गोलंदाजावरती तुमचा जास्त विश्वास असेल, तर नेहमीच या दुष्यंत नावाच्या गोलंदाजाचं नाव अग्रलेखित स्थानावरती घेतलं जातं. नक्कीच ज्यावेळी प्रश्न देखील केले गेले कर्णधार संदीप सरांना, त्यावेळी देखील दुष्यंतवरती जास्त विश्वास आहे असं दांगलं आणि नक्कीच त्या विश्वासावरती खरा ठरतोय. यावेळी पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू निघून जातोय. 6 षटकार. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये घडते. आतापर्यंत पहिलं षटक प्रगती पथावर आणि 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त आणि धावफलक 22 या आकड्यावरती आपण पाहतोय. आणि तब्बल पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर डॉट षटकार, चौकार, षटकार अशा 22 धावा आतापर्यंत जमवल्यात. पुन्हा एकदा मोठा ब्लास्ट करायचा होता, स्विंग अँड मिस. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल जरूर आलाय पण फरक नसेल. सुरुवात तर चांगली झाली आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 ओव्हर 6 बॉलचा हा सामना संपलाय आतापर्यंत आणि धावफलकावरती आपण पाहतोय बिनबाद 22 या आकड्यावरती. चला स्पीडअप करायचंय, विनंती असेल रमदी संघ, चला विनंती असेल स्पीडअप करायचंय. चला दोन्ही टीमला असेल विनंती. आपण स्क्रीनवर तर पाहणार आहोत टॉप 5 मध्ये कोणते बॅटर जाऊन पोहोचलेत. आता आपण पाहतोय करण द मॅन फ्रॉम पाचगाव, तब्बल 124 वैयक्तिकरित्या धावा जमवल्यात आणि सुनील थाळके तब्बल 116 धावा आतापर्यंत जमवल्यात. त्यानंतर दुष्यंत 114 धावा आतापर्यंत जमवल्यात. त्यानंतर राहुल 82 धावा. नक्कीच दुष्यंतला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचला 3ऱ्या क्रमांकावरती. चला स्पीडअप. फटका यावेळी देखील मोठा खेळायचा होता परंतु पंच बोलतायत आमच्याकडे. इट इज वाईट बॉल घोषित केला जाईल. धावफलकावरती 1 धाव देखील ऍड केली जाईल आणि आपण पाहताय धावफलकावरती 23 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. नक्कीच गोलंदाजी मार्क वरती आपण जो पाहतोय ना गोलंदाज, तोच फलंदाजाच्या यादीमध्ये देखील टॉप वरती जाऊन बसलाय. अग्रगण्य स्थानावरती आपलं नाव नक्कीच घोषित केलंय आणि विकेटच्या मार्फत देखील आपण जर पाहिलं तर करणचंच नाव टॉप मध्ये जाऊन पोहोचलंय. यावेळी पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता, लोवर फुलटॉस खेळता आला नाहीये, टायमिंग प्रॉपर झालं नाहीये, फरक नाही पडणार. सिंगल मिळाली आहे. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा वाघाला स्ट्राईक दिली आहे. दुष्यंत नावाचा वाघ मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. वैयक्तिकरित्या तब्बल 114 आकड्यांवरती खेळतोय. आतापर्यंत या संपूर्ण लीग फॉर्मॅट मध्ये, या संपूर्ण स्पर्धेमध्ये टॉप 3 मध्ये जागा मिळवली आहे. 3ऱ्या क्रमांकावरती आतापर्यंत जाऊन बसलाय. पुन्हा एकदा आलेत समोर करण तयार आहेत. यावेळी मात्र कुठेतरी लेग स्टंपला मिस करणारा चेंडू असेल. वारंवारचा लगातारचा येतोय. अजून एक वाईट बॉल. धावसंख्यात धावफलकावरती आपण पाहताय 1 धाव नक्कीच ऍड केली जाईल. 25 या आकड्यावरती धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचलाय. आपण पाहताय करणला डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आणि डावखुऱ्याचा हाताचा फलंदाज. यावेळी पुन्हा एकदा लोवर फुल टॉस. पात्र पंचांकडे अपील केली होती. लेग स्टंपला कुठेतरी चेंडू मिस करतोय. पिच होताना ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा झाला होता. एक सिंगल जरूर मिळाली आहे. स्ट्राइक रोटेट होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट, शूट द गुड गेम. चांगला क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावफलक सिंगल डबल वाढत जात आहे आणि आतापर्यंत जाऊन पोहोचलोय 26 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या तब्बल 22 धावा जमवल्या. यावेळी पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर टायमिंग नाहीये. झेल टिपण्याची संधी आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला आणि धक्का क्रमांक 1 लागतोय ऋतिकच्या स्वरूपात. ऋतिक बॅक टू पवेलियन.
खरिवली गावचे दोन सितारे आपण पाहतोय. करण पाटीलला आपण पाहतोय जो टॉप वरती जाऊन पोहोचलाय. गोलंदाजी असो, गोलंदाजी मध्ये देखील सर्वात जास्त विकेट करणनं मिळवल्यात आणि धावा देखील सर्वात जास्त या स्पर्धेमध्ये करणनं मिळवल्यात. एक अष्टपैलू खेळाडू, ऑलराऊंडर, टॉप मध्ये नाव नक्कीच असेल. बॅटिंगच्या रेस मध्ये देखील टॉप वरती, गोलंदाजाच्या रेस मध्ये देखील टॉप वरती. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू मात्र कुठेतरी ऑफ स्टंपला मिस करतोय. पुन्हा एकदा पिच करताना ऑफ स्टंपला मिस केलाय. व्हाईट बॉल लगातारचा आलाय. धावसंख्येत एक भर पडते. या ओव्हर मध्ये तब्बल 3 वाईड हाताळलेत. पुन्हा एकदा तयार आहेत करण. गोलंदाजी ट्रॅक वरती. फटका यावेळी देखील मोठा खेळायचा होता. आडव्या बॅटनं प्रयत्न नक्कीच केला, परंतु या करणनं त्या करणला कुठे समजून दिला नाहीये. जकडून ठेवलाय. या ओव्हर मध्ये जर आतापर्यंत पाहिला तर 4च धावा जमवल्यात आणि 27 आकड्यावरती धावपळक जाऊन पोहोचले. सुरेख सुरेख गोलंदाजी, सुरेख, लाजवाब मेहनत दाखवली, क्लास दाखवला आपल्या गोलंदाजीचा. मी टॉप वरती का जाऊन पोहोचलोय याचं प्रत्युत्तर देतोय. तर या किलपट्टीचा जर आपण विचार केला तर कालच्या 2 दिवसांमध्ये गोलंदाजांवरती प्रति हल्ले प्रत्येक बॉल मागे होत होते, परंतु करणनं कुठेतरी दाखवून दिलंय ही खेळपट्टी गोलंदाजांना देखील तितकीच मदत करते. यावेळी पुन्हा एकदा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. यॉर्क लाईन वरचा चेंडू हाताळला गेला. धावचित करण्याची संधी असेल. या चुकीची चेंडूफेकी झाली नाही. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न विकेट किपरच्या हातामध्ये थ्रो केला गेला आणि धावचितच्या स्वरूपात फलंदाज करण होईल बाद. धोक्याची घंटा होती स्ट्राईक एंड वरती. तिकडे धावत असताना धावचितच्या स्वरूपात धक्का क्रमांक 2 करणच्या स्वरूपात लागतोय. स्कोर बोर्ड वरती आपण पाहू शकता. स्कोर ऑन द बोर्ड 2 विकेट लॉस 28. नक्कीच विनंती असेल करणला देखील स्पीडअप करायचं, मैदानाच्या बाहेर यायचं. आता मात्र एक वाघ या संपूर्ण संघाचा कर्णधार, या संपूर्ण संघाचा एक गोड आवाज, या संपूर्ण विभागाचा एक गोड आवाज आणि बॅटिंग करत असताना देखील एक वाघ मानला जातो. बॅटिंगचा दर्जा टॉप वरती आहे. धावसंख्या आपण पाहताय 28 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. संदीप सर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. कुठेतरी गेम फसत चालले आहे. मोमेंटम पहिल्या ओव्हर मध्ये शिफ्ट केलं होतं. टॉप गिअर मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये संघ चालत होता, त्यानंतर मात्र कुठेतरी ब्रेक लावून दिलाय करण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता 28 धावा जमवल्या गेल्या. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 6 धावा मिळवल्या गेल्या. पण पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा मिळवल्या. एकटा दुष्यंत नावाच्या फलंदाजानं दुष्यंतची जर खेळीचा विचार केला, पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर डॉट बॉल, एक षटकार, चौकार, षटकार आणि लगातार 2 डॉट बॉल. आता मात्र स्ट्राईक एंड वरती असतील दुष्यंत. तब्बल 7 बॉल खेळलेत आणि 22 धावा मिळवल्यात. नक्कीच लाजवाब फटकेबाजी झाली आहे. एक टफ फाईट दिलं जाईल का? एक चांगलं टोटल या शेवटच्या ओव्हर मध्ये निर्माण केलं जाईल का? गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज युवराजला यावेळी मात्र लिडिंग एज लागली आहे. जेल टिपण्याची संधी होती असं का म्हटलं जातं? जितो पकडो कॅच आणि जितो मॅच. ही नक्कीच कुठेतरी मोठी विकेट होती. स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक दाखल होते, चुकी झाली आणि चेंडू देखील निसटला. 4 धावांसाठी येतोय हा देखील एक चौकार. नक्कीच धावसंख्या भरकन पुढे सरकेल. शेवटपर्यंत प्रयत्न केले होते, परंतु बाउंड्री लाईनच्या पलीकडे आपण पाहू शकता आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू हातातनं निसटल्यानंतर भरकन पुढे निघत गेला आणि धावसंख्येत भरकन वेग प्राप्त झालाय. 32 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलोय. यावेळी मात्र कुठेतरी आपटलेला चेंडू गुड लेंथ वरती स्पॉट केला गेला आणि मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. हे डॉट बॉल नक्कीच कुठेतरी ब्रेक लावतील का या धावसंख्येवरती? धावसंख्या जर आपण पाहिली पहिल्या ओव्हर मध्ये इतक्या टॉप गिअर वरती चालत होता हा फलंदाज, त्याला कुठेतरी रोखलंय. एक चौकार नक्कीच आलाय.
परंतु त्या बॉलमध्ये देखील क्वालिटी होती आणि या बॉलवरती देखील क्वालिटी आहे. डॉट बॉल जरूर आलाय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज युवराज. यावेळी मात्र पुन्हा एकदा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. यॉर्क लाईन वरचा चेंडू हाताळला गेला. प्रति उत्तर नव्हतं, प्रति हल्ला नव्हता. सन्मान द्यायचा असता तर नक्कीच सिंगल मिळाली असती, परंतु मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये स्विंग अँड मिस. डॉट बॉल आलाय. नक्कीच येणारे डॉट बॉल आणि धावसंख्यावरती कुठेतरी ब्रेक लावलं जाईल. स्पीड ब्रेकर म्हणून कुठेतरी मध्ये थाडला गेलाय युवराज नावाचा गोलंदाज. समोर असेल दुष्यंत. फटका यावेळी पुन्हा एकदा सजवला गेलाय. ते बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. फील्ड होईपर्यंत एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाईल. स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकता संदीप सरांना आतापर्यंत एकही चेंडूचा सामना केला नाहीये, परंतु ताकद ठेवतात स्वतःमध्ये. मोठे फटके खेळण्याची नक्कीच संघाला ज्यावेळी गरज असते त्यावेळी एक छोटीशी वादळी केली नक्कीच साकारत असतात. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. येणारे 2 बॉल आणि टार्गेट काय सेट केले जाईल हे पाहणं मात्र गरजेचं असेल. विचार जर केला या षटकाचा तर फक्त 5 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. 1 चौकार, त्यानंतर 2 डॉट आणि 1 सिंगल. यावेळी मात्र पुन्हा एकदा फटका सुरेख सजवायचा प्रयत्न केला. गलीमध्ये तिथे क्षेत्ररक्षक शॉट मधनं येत आहेत पण डिफेन्स करतायत. कुठेतरी चेंडू फेकी होईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट, शूट द गुड गेम. चांगलं क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय बाबा टायगर केल्ले संघ. संपूर्ण संघाच्या बॅटिंगचा जर विचार केला खूप खोलवर बॅटिंग लाईन लेंथ देखील आहे. गोलंदाजांमध्ये देखील तितकंच व्हेरिएशन आहे. शेवटचा चेंडू असेल पहिल्या इनिंगचा. समोर आहेत संदीप सर. फटका सजवलाय. स्क्वेअर लेगला तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. झेल टिपला गेलाय परंतु धक्का लागेल. पेअर डिलिव्हरी असेल. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. नक्कीच तिसऱ्या पंचांकडे बोलतायत विमरसाठी. नक्कीच तिसरे पंच आमचे येतील. पंच आमच्याकडे इशारा कळवतायत. हाईट चेक केली जाईल. चला तिसरे पंच या विनंती करतोय. नयन पाटील विनंती असेल. हाईट साठी विचार केला जाईल. विमर चेंडू साठी पंचांनी आमच्यापर्यंत इशारा केलाय. तिसरे पंच यायचं आपण. चला फेअर डिलिव्हरी. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. चेंडूवर देखील झेल टिपला गेला. संदीप सरांचा खेळ संपवला गेला. धावफलकावरती आपण पाहताय धावा जोडल्या गेल्या त्या 35 आणि टार्गेट ठेवलंय बाबा 11 केले संघानं. रोहित स्पोर्ट्स रमदी संघासमोर 18 चेंडूंमध्ये 36 धावा चेस करायच्यात. नक्कीच या चेस केल्या जातील का धावा या मैदानावरती पाहणं गरजेचं असेल. येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 36 धावांची गरज असेल. कांदली गावचं एक विद्यमान व्यक्तिमत्व गगनजी जाधव साहेबांचं देखील इथं शुभागमन झालंय. द मॅन फ्रॉम कांदली, एक विद्यमान व्यक्तिमत्व. गगनजी जाधव साहेबांचं देखील शुभागमन झालंय. संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. चला स्पीडअप करायचंय. विनंती असेल केले संघ आपण फील्ड सजवायची आहे. शेवटचा दिवस या स्पर्धेचा. फील्ड सजवायची आहे.
शेवटच्या दिवसामध्ये ती ग्रँड फिनाले देखील आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळवायची आहे. चला पिन स्पोर्ट्स घोटावडे आणि आई गावदेवी नाना स्पोर्ट्स चिंचवली संघ विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचंय. घोटावडे संघ कर्णधार आणि विनंती असेल आई गावदेवी नाना स्पोर्ट्स चिंचवली संघ. चला कॅप्टन विनंती करतोय. व्यासपीठावरती मान्यवरांचं देखील शुभागमन झालंय. संपूर्ण दिवसभराचे प्रमुख अतिथी आमच्या समवेत जोडले गेलेत. गोडविंदेपाडचं एक विद्यमान व्यक्तिमत्व डॉक्टर परेशजी पाटील साहेबांचं देखील इथे शुभागमन झालंय. मी आयोजन समितीला विनंती करेल तसेच जिजाऊ संघटना घोडविंदे या पाडचं अध्यक्ष विठ्ठलजी पष्टे साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. तसेच जिजाऊ संघटना सुभाषजी घोडविंदे साहेबांचं देखील इथे शुभागमन झालंय. प्रदीप ठाकरे साहेब यांचं देखील शुभागमन इथे झालंय. तसेच प्रच्छापूर गावचं ग्रामपंचायत सदस्य स्वप्नीलजी गोरे साहेब एक गोड व्यक्तिमत्व. स्वप्नीलजी गोरे साहेब द मॅन फ्रॉम पच्छापूर ग्रामपंचायत सदस्य पच्छापूर एक गोड व्यक्तिमत्व डॅशिंग पर्सनॅलिटी असलेलं व्यक्तिमत्व स्वप्नीलजी गोरे साहेब यांचं देखील शुभागमन झाले. विनंती करतोय या सर्व मान्यवरांना आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत वेलकम सुस्वागतम. चला स्पीडअप करायचे मी विनंती करतोय. वारंवार सांगतोय तुम्हाला शेवटचा दिवस स्पर्धेचा शेवटच्या दिवसामध्ये दी ग्रँड फिनाले देखील खेळवायची आहे. यावेळी मात्र लेट कट करण्याचा प्रयत्न चेंडू मिडलच्या स्टंप वरती लँड केला होता. जागा निर्माण करता आली नाहीये. एक सिंगल जरूर मिळाली आहे. चोरटी धाव कंप्लीट केली गेली आहे. चला विनंती करतोय पिनो स्पोर्ट्स घोटावडे संघ आणि आई गावदेवी आणि आई गावदेवी नाना स्पोर्ट्स चिंचवली संघ दोन्ही कॅप्टन यायचे. चला मॅचच्या दिशेने जाऊया. फटका सुरेख कव्हरच्या डोक्यावरनं फटका सजवलाय. दोन क्षेत्ररक्षक तिथे पाठलाग करतायत. चेंडू अडवला जाईल का? यस डेफिनेटली धावा अडवल्या गेल्यात. किती धावा अडवल्या गेल्यात त्या पाहूया. चित्त्याच्या गतीनं हरणीच्या वेगानं धावफलकावरती 3 धावा ऍड केल्या जातील आणि आपण पाहताय धावफलकावरती 10 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्या. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय दुष्यंत यावेळी मात्र कुठेतरी लेग स्टंपला मिस करतोय चेंडू. व्हाईट बॉल आलाय जरूर. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल दुहेरी अंकात 11 या आकड्यावरती. चला वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघ आणि विरा स्पोर्ट महिंदे संघ विनंती असेल आपले कॅप्टन यायचे. फटका सुरेख क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. शेवटच्या मोमेंटला होते चुकी. जेल धरतीला दान केला गेलाय. धावफलकावरती या 2 धावा नक्कीच ऍड केल्या जातील असं का म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये प्रेझेन्स ऑफ माइंड खूप महत्वाचं आहे. लक्ष द्यावं लागतं क्रिकेटच्या मॅच मध्ये देखील. चेंडून उंची गाठली होती. क्षेत्ररक्षक देखील पाठलाग करत होते. शेवटच्या मोमेंटला झेल सुटलाय. यावेळी मात्र फटका सुरेख लाजवाब क्लासिक फटका आपण पाहू शकता. 2 क्षेत्ररक्षक तिथे पाठलाग करतात. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला देऊन दस्तक चेंडू निघून जातोय. सी मा रे शा पार येतोय चौकार. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय दुष्यंतला पहिल्या चेंडूवरती षटकार. त्यानंतर एक सिंगल. त्यानंतर 3 धावा. त्यानंतर वाईड. त्यानंतर डबल आणि एक चौकार. आतापर्यंत 5 चेंडूंचा असा खेळ झालाय समाप्त. यावेळी मात्र पुन्हा एकदा पाहूया कसा फटका सजवलाय. नो मॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू विसावेल का? क्षेत्ररक्षक तिथे दाखल होते. धावचीच्या स्वरूपात मात्र फलंदाज
विलास परतेल मागे. एक मोठा धक्का, मोठा मासा गळायला लागतोय. एक महत्वाची विकेट क्रमांक 1 होती या ठिकाणी पतन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहताय धावफलकावरती विलास नावाच्या वादळाला परतवलंय मागे आणि धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या तब्बल 17. एक विकेटच्या मोबदल्यात आणि तब्बल 18 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. विनीत इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर्स तसेच पिनू स्पोर्ट्स घोटावडे संघाचे संघमालक माणिकजी भोईर साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. विनंती करतोय मान्यवरांना आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. ज्यांनी एक संघ या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केला गेला पिनू स्पोर्ट्स घोटावडे संघाचे संघमालक माणिकजी भोईर साहेब आपलं देखील शुभागमन झालंय. विनंती करतोय व्यासपीठावरती यायचंय. एक गोड व्यक्तिमत्व आहे नक्कीच, लाजबाब अशी पर्सनॅलिटी, डॅशिंग पर्सनॅलिटी. विनू स्पोर्ट्स घोटावडे संघाचे संघमालक आज नक्की चेहऱ्यावरती आपण आनंद पाहतोय कारण की संघ मैदानाच्या आतमध्ये विजय संपादन करतोय. काल कुठेतरी आपण 2 दिवसांमध्ये जर पाहिला तर बॅकफुटला होता, गाडी कुठेतरी रुलावरनं सरकत होती, परंतु आता मात्र ती गाडी रुलावरती आली आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने. योगेश आलाय, योगेशच्या आल्या मात्र गोलंदाजीवरती केलाय करण. एक करारा फटका, लाजवाब क्लासिकल येतोय 6 षटकार. एक विकेटच्या मोबदल्यात 24 या आकड्यावरती येणारे 11 बॉल आणि विजयासाठी 12 धावांची गरज असेल. या 12 धावा पुढच्या 2 बॉल वरती कंप्लीट केल्या जातील का, कारण किती ताकद आहे करण मध्ये. फटका सजवला गेलाय, क्षेत्ररक्षक तिथे संदीप येत आहेत मात्र या ठिकाणी झेल टिपला गेलाय आणि करणचा मात्र संपला केल. बॅक टू पवेलियन. जीत पकडो कॅच और जीतो मॅच, ते समीकरण आपण पाहिलं. करण नाव मात्र मोठं आहे. करणला मागे कुठेतरी परतवलंय. जर आपण पाहिलं गोलंदाजी मध्ये टॉप वरती जाऊन पोहोचलाय, सर्वात जास्त विकेट वरती त्यानं अग्रगण्य स्थानावरती आपलं नाव जमवलंय. आणि धावांच्या बाबतीत देखील विचार केला, फलंदाजीच्या यादीमध्ये देखील टॉप वरती जाऊन पोहोचलाय. पहिल्या क्रमांकावरती करण पाटील, गोलंदाजी असतो पहिल्या क्रमांकावरती करण पाटील, एक अष्टपैलू खेळाडू. आणि मात्र ही कॅच नव्हे तर कुठेतरी मॅच असेल. मॅच वरती पकड पडण्याचं नक्कीच पकडली जाईल का, या झेलनं एक मोमेंटम शेप केलं जाईल का, कुठेतरी चेंज होईल का मॅच. येणारे 10 बॉल आणि विजयासाठी 12 धावांची गरज असेल. द मॅन फ्रॉम पच्छापूर आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती योगेश. बॅटर देखील समोर असेल योगेश समोर असेल योगेश तयार. यावेळी मात्र आल्या योगेशच्या गोलंदाजीवरती घेतलाय करारा प्रहार, चेंडूला पाठवून दिलाय, मिड विकेटच्या डोक्यावरनं येतोय 6 षटकार. योगेशने देखील सांगलाय करून देखील परतला असेल मागे, तरी माझ्यामध्ये देखील क्षमता आहे, मॅच फिनिश करेल मी चांगल्या पद्धतीनं. ही मॅच येऊन ठेपली आहे. येणारे 9 बॉल आणि विजयासाठी 6 धावांची गरज असेल. 9 बॉल 6 धावा. षटकार ठोकला जाईल का, फटका सजलाय लॉंग ऑफ वरनं संदीप पाटील येत आहेत, बॉल खाली सुरेख झेल टिपला गेला. योगेशचा मात्र या ठिकाणी संपला गेल. बॅक टू पवेलियन. धक्का क्रमांक लागतोय 3रा.
धावफलकावरती आपण पाहताय 30 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय आणि तब्बल 3 विकेटचं पतन झालंय आणि समीकरण मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडू आणि तब्बल 6 धावांची गरज आहे. मॅच जर कुठेतरी पकडायची असेल तर येणारे 2 बॉल डॉट हाताळावे लागतील किंवा येणाऱ्या 2 बॉल मध्ये कुठेतरी शांत ठेवावं लागेल, कमी धावा द्याव्या लागतील. 6 धावांची गरज आहे. याच ओव्हर मध्ये ही मॅच फिनिश होईल का पाहणं गरजेचं असेल. कुठेतरी 2 झेल सुरेख पकडल्यात. लॉंग ऑफ वरती आपण क्षेत्ररक्षक पाहताय संदीप पाटील सरांना नक्कीच सुरेख झेल टिपला गेलेत. 2 झेल. योगेश आलाय पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाजी मार्क वरती. यावेळी मात्र पुन्हा एकदा उचललाय सुरेख फटका. झेल टिपण्याची असेल संधी. यस, सक्सेसफुल झेल. धक्का क्रमांक लागतोय 4था. बॅक टू बॅक लागतोय. ही विकेट होतीये, विकेट नाहीये, कुठेतरी मॅच फसली असं वाटतंय. 7 बॉल 6 धावांची गरज. 8 बॉल 6 धावांची गरज असताना महत्वाच्या एका क्रुशियल मोमेंटला विकेट मिळाली आहे. बॅटरला आपण पाहता बॅटर सागर परतलाय मागे. चला मॅचच्या दिशेने जाऊया. योगेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू महत्वाचा असेल, कलात्मक देणारा हा चेंडू असेल. फटका यावेळी मात्र अलाउंड द कार्पेट चेंडू खेळून काढलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन येत आहे. 1 धाव कंप्लीट केली जाते. एकावरती मात्र समाधान मानत नाहीयेत. धावचीत करण्याची संधी असेल. अजूनही फलंदाज कोणता बाद झालाय ते पाहणं गरजेचं असेल. आपण पाहताय षटक क्रमांक 2 संपलाय आणि मात्र समीकरण बदललंय. 1 धाव नक्कीच शेवटच्या बॉल वरती मिळवली आहे. कुठेतरी विकेट गमावल्यानंतर 3 झेल टिपले गेलेत मागील ओव्हर मध्ये. जर आपण योगेशच्या गोलंदाजीचा विचार केला, पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर मात्र करणची विकेट, त्यानंतर योगेश आला. योगेशने देखील आपल्या बॅट मधनं 6 धावा मिळवल्या. त्यानंतर 1 विकेट, पुन्हा एकदा विकेट, बॅक टू बॅक 2 विकेट गेल्या आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवरती 1 सिंगल जरूर मिळाली आहे आणि धावचीच्या स्वरूपात धक्का क्रमांक 5वा लागलाय. चला मॅचला करायची सुरुवात. विनंती असेल केले संघ फील्ड सजवायची आपण. समीकरण असेल स्कोर आमच्यापर्यंत समीकरण पोहोचवतायत. 6 बॉल आणि विजयासाठी 5 धावांची गरज. आजच्या दिवसभरामध्ये आणि संपूर्ण कालच्या दिवसभरामध्ये जरी विचार केला तर भरपूर सामने शेवटच्या ओव्हर मध्ये जाऊन ठेपतायत. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच देखील जाईल का पाहणं गरजेचं असेल. 5 धावा डिफेन्स करायच्यात. कर्णधारानं गोलंदाजी मार्क वरती लावलंय. गोलंदाज ऋतिकला, या संघाचा आयकॉन खेळाडू ऋतिकला आणलं गेलंय. पहिलं षटक हाताळलं दुष्यंतनं आणि तब्बल 18 धावा खर्च केल्या. त्यानंतर योगेश आला आणि तब्बल योगेशनं 13 धावा खर्च केल्यात आणि धावफलकावरती आपण पाहताय तब्बल 31 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलोय. चला विनंती करतोय वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघ आणि विरासपोर्ट महिंदे संघ नेक्स्ट मॅच असेल. चला महिंदे संघ विनंती करतोय आपण यायचं आहे. दोन्ही संघांना विनंती असेल. वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघ आणि विरासपोर्ट महिंदे संघ टॉस साठी यायचंय. विनंती असेल. चला जाऊया मॅचच्या दिशेनं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय समीकरण
6 चेंडू 5 धावा डिफेन्स करायच्यात. आयकॉन खेळाडू ऋतिकला लावलं गेलंय गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर द विकेटने आलेत. फटका कुठेतरी फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करतील. तत्पूर्वी एक धाव सहजरित्या कंप्लीट केली जाईल आणि समीकरण मैदानाच्या आतमध्ये मात्र बदलेल. येणारे 5 बॉल आणि विजयासाठी 4 धावा. आपण क्रिकेटच्या पटलावरती ज्यावेळी पाहतो ना अशा प्रकारच्या मॅचेस घडतात त्यावेळी कुठेतरी गोलंदाजीची धार दाखवत असतो. धावा डिफेन्स करायच्या असतात. टप्पा अचूक ठेवावा लागतो. व्हेरिएशन करावं लागतं. गतीमध्ये परिवर्तन करावं लागतं. या संपूर्ण गोष्टी शेवटच्या षटकामध्ये हाताळण्यासाठी कर्णधारानं जबाबदारी दिली आहे ऋतिक वरती. आयकॉन खेळाडू आपण पाहतोय या संपूर्ण संघाचा. 5 चेंडू 4 धावा डिफेन्स करायच्यात. याच बॉल वरती ही मॅच संपवली जाईल का? स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय बॅटर पवन. वाऱ्याचं दुसरं नाव म्हणजे पवन आणि वाऱ्याच्या वेगानं चेंडूला पाठवेल का पाहणं गरजेचं असेल. 4 धावांची गरज आहे. एखादा मोठा फटका आणि रौंदी संघ या ठिकाणी विजयी संपादन करेल. रोहित स्पोर्ट्स व रौंदी संघ आपण एका बाजूला पाहतोय बाबा टायगर्स 11 केले संघ. फटका यावेळी देखील सुरेख सजलाय. लॉंग ऑफ वर तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. क्षेत्ररक्षण करीपर्यंत चुकी थोडीशी झाली आहे. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये केलं गेलं. हा जो कालावधी असतो ना मित्रांनो चेंडू आपल्याकडे येतोय आपण चेंडूकडे धाव घेतोय त्या क्षणामध्ये एक क्षणाचा देखील विलंब न करता चेंडू फेकी झाली पाहिजे. नाहीतर सिंगलचं रूपांतर डबल मध्ये डबलचं रूपांतर टिबल मध्ये. चला विनंती करतोय पिनू स्पोर्ट्स घोटावडे संघ आणि विपक्ष असेल संघ आई गावदेवी नाना स्पोर्ट्स चिंचवली संघ. चला आपल्यात असेल लढत पुढची. टॉस साठी यायचं. यावेळी पटका सजवलाय. गलीमधनं गॅप काढलाय. गॅप सिलेक्शन प्रॉपर. विजयाचा शंखनाद करणारा पवनच्या बॅट मधनं येतोय एक तेज दरार. 4-4 चौकार. ऑल द बेस्ट. नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन रमदी संघ. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. हार्ड लक टीम बाबा टायगर्स 11 केले संघ. कुठेतरी प्लॅनिंग चुकलं. शेवटच्या ओव्हर पर्यंत गेली होती मॅच परंतु हार्ड लक नशिबाची साथ लाभली नाहीये. चला विनंती असेल पिन्नू स्पोर्ट्स घोटावडे आणि विपक्ष आई गावदेवी नाना स्पोर्ट्स चिंचवली संघ या मान्यवरांच्या उपस्थितीनं आपण या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल करणार आहोत.